नमस्कार, मी अर्चना आरते तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। गणपती बाप्पा आलेले आहेत आणि सगळीकडे मस्तपैकी धमाल चालू आहे। प्रत्येकाच्या घरात आज काय रेसिपी करायची, आज काय भाजी करायची, आज गोड काय करायचं, हे सगळा प्रश्न पडलेला असतो आणि सगळं डिस्कशन चालूच असते, जसं आमच्या इथेही चालूच असतं। तर आज मी तुम्हाला एक त्या अनुषंगाने छान अशी रेसिपी दाखवणार आहे, अळूवडी। अळूवडी करायचं म्हटलं की आपल्याला काय होतं की बापरे, अळूवडी जर लास्ट मोमेंटला आपली त्यावेळेला झाली नसेल, आदल्या दिवशी केली तर प्रश्न नाही, पण त्या दिवशी जर झाली नसेल, अळूची पानं कधी मिळत नाहीत, मग अशा वेळेला काय करायचं की अळूची पानं तुम्हाला सकाळी मिळाली तर त्या दिवशीच तुम्हाला रेसिपी दुपारच्या जेवणात करायची असेल तर ती कशी सोप्या पद्धतीने करायची की त्याला उकडायची गरज नाही, कशा प्रकारे ती फ्राय करायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर चला आपण सुरू करूया। त्यासाठी अळूच्या वडीसाठी म्हणजे नारळाच्या दुधातल्या अळूवडीसाठी लागणारे साहित्य आहे 10 ते 12 अळूची पानं, 1 वाटी घट्ट दूध, 1 वाटी चण्याचं पीठ, इथे घेतले वाटण, त्याच्यामध्ये आहे धणे, जिरे, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि ओलं खोबरं जाडसर वाटून घेतलेलं आहे, कोथिंबीर, 1 लिंबा एवढा गुळाचा खडा, लिंबा एवढा चिंचेचा गोळा घेतलेला आहे, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून हळदी पावडर, मीठ चवीप्रमाणे आणि 1 टेबलस्पून तुमचं घरातलं साठवणीतला मसाला आणि पाणी। आता सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपण काय करूया, जे आपण अळूच्या पानाला आतमध्ये सारण लावणार आहोत ते आपण करून घेऊया। त्यासाठी मी इकडे घेते हे वाटण। पुन्हा एकदा सांगते, ह्याच्यामध्ये ओलं नारळ आहे, धणे आहेत, जिरं, दालचिनी, लवंग, काळं मिरी आणि खोबरं, त्यानंतर कोथिंबीर ही तर आलीच पाहिजे, त्यानंतर गूळ मी थोडासा पाण्यात भिजत ठेवला होता, तो आपण इथे साईडला ठेवूया। चिंचेचा कोळ काढून घेऊया। अळूवडी म्हटलं की ती चिंच आणि गुळाशिवाय त्या अळूवडीला टेस्ट नाही, खूपच छान लागते। आपण इकडे कोळ काढून घेऊया, थोडं पाणी घालूया याच्यामध्ये, आणि जर तुम्हाला चिंचही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घातला तरीही चालतो। कसं आहे की अळूची पानं ही 2 प्रकारची असतात, एक अळूची पानं वडीची असतात आणि एक भाजीची असतात आणि ती थोडीशी खाजरी असतात, म्हणून आपण त्याच्यामध्ये हे चिंच वापरतो, जेणेकरून आपल्याला आपण खाताना आपल्या घशाला खाज ही येणार नाही। आता हा कोळ झालेला आहे, घेते पूर्णपणे, आणि आंबट गोड वडी नेहमी छान लागते। आणि चिंच जेवढी जुनी तेवढी ती छान मुरते। आता आपण ह्यात घेऊया 1 टेबलस्पून आपला साठवणीतला मसाला, मीठ चवीप्रमाणे, हळदी पावडर अर्धा चमचा, थोडंसं जिरं अर्धा टीस्पून, आणि इथे मी घेतलंय चण्याचं पीठ। आधी थोडंच घालणार आहे आणि मग वाटलं तर मी पुन्हा घालणार आहे, आणि असं जाड असं घट्ट पाहिजे। आता हे सगळं आपण मिक्स करूया। गूळ आहे तो मी गूळ कुस्करून घेते मध्येच, आता ह्यात मी कांदा घातलेला नाहीये, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कांदाही घालू शकतात, आलं लसूण पण घालू शकतात, पण तो छानपैकी खरपूस भाजायचा आहे आणि मगच तो घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये मग तुम्ही आलं लसूण, कांदा, खोबरं आणि सगळा गरम मसाला आणि थोडीशी खसखस घ्या। हे थोडंसं जे चण्याचं पीठ आहे ते मी ह्याच्यात घालते, आणि वाटल्यास थोडंसं पाणी घालणार मी, लागलं तर, नाही तर नाही घालणार। छान असा मसाला झालाय बघा, ह्याच्यात पाणी घालायची गरज लागलीच नाही आपल्याला। आता आपण हे असं बाजूला ठेवूया आणि आता आपण अळूची पानं लावायला घेऊया। ते इथे मी अळूची पानं घेतली, त्याचं देठ काढलेलं आहे आणि असं अक्षरशः ओट्यावर ठेवून त्याच्यावर पूर्ण लाटणं फिरवलंय, जेणेकरून ह्या शिरा ज्या असतात ना त्या दबल्या गेल्या पाहिजेत। नाहीतर काय होतं की तुम्ही जेव्हा अळूची वडी फोल्ड करतात तेव्हा ती फाटण्याची शक्यता असते। आणि नेहमी काय करायचं, मोठं जे पान आहे ते नेहमी खाली घ्यायचं आणि हे पान आहे ते असं उलट ठेवायचं। आणि आता आपण हे लावून घेऊया।
आणि अगदी सोपी असते अळूवडी करणं. कोणाकोणाला असं वाटतं की काय ते लावायची अळूची पानं वगैरे, तर काहीही आळस करू नका, छानपैकी करा. मी नेहमी सांगत असते की पूर्व तयारी केली की ती रेसिपी अगदी छान होते. आता पुन्हा हे पान जे आहे ते उलट, म्हणजे एकदा असं हे टोक इकडे गेलं की हे टोक खालच्या साईडला घ्यायचं. आणि छान असं पसरून लावून घ्यायचंय की तुमची ती अळूवडी कोण कोण बांधतात, तर मी अजिबात दोऱ्याने वगैरे बांधत नाही, डायरेक्टच कापते मी. तर आपली अशी अळूवडी छान अशी लावून झालेली आहे. जवळजवळ 12 पानं होती ही. 12 पानाचा उंडा असा छान होतं. आणि हे बघा, हे पण सारण पण अगदी एक्झॅक्ट झालेलं आहे. आता आपण हा इथून फोल्ड करायचा आहे पहिला, आणि ह्यालाही लावायचं आहे, आणि हा इथून फोल्ड करायचा. आता हे जे राहिलेलं असतं हे सगळं इकडे लावून घ्यायचं, म्हणजे ते ओपन नाही होणार. आता हे फोल्ड करायचंय, आणि फोल्ड केल्यावर पुन्हा असं छान असं दाबून घ्यायचंय, आणि असं छान घट्ट असं, कारण ती पोकळ अशी अळूवडी होता कामा नये, अशी छान अशी ती दाबून त्याला छान अशी फोल्ड करायची, आणि ही पानं अशी ठेवायची. काही राहिलं असेल आपण तर, म्हणजे बघा किती एक्झॅक्ट परफेक्ट आपला मसाला झालेला आहे. आणि असं करून घ्यायची. अशा प्रकारे आपली अळूवडी झालेली आहे. आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते, पण जरा हात धुवून येते. तर अळूवडी बांधून ठेवलेली आहे आपण. आता हे घेऊया, तेल तापत ठेवलेलं आहे बघा, उकडायची नाहीये, तो तुमचा वेळ वाचतोय. आणि ही कट करायची. एवढंच की तुमची सुरी जी आहे ती छान धारवाली पाहिजे. बघा घट्ट अशी आपण छान बांधलेली आहे. आता आपण ह्या तळाला टाकूया. आणि इथे आपण घट्ट दूध घ्यायचंय, त्याच्यावर 1-2 चमचे आपण दूध असं पसरवायचंय पूर्णपणे, प्रत्येकीवर 2-2 चमचे. म्हणजे काय होतं, ह्या नारळाच्या दुधामुळे ती तुमची अळूवडी जी आहे ती शिजण्याचं काम करणार आहे, आणि तेल असल्यामुळे ते तेलाचंही काम करणार आहे. आणि ह्या नारळाच्या दुधातून जे काय तेल बाहेर पडणार आहे तेही आपल्याला मिळणार आहे. गॅस थोडासा मोठा करायचा आणि ह्याच्यावर झाकण देऊन 5 ते 10 मिनिटं वाट बघायची. इकडे एक महत्त्वाची टिप, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे आपलं असं छान असा रोल वळला गेलेला आहे आणि ते सुटत नाहीये. इवन तुम्ही तळाला टाकल्यावरती पण तो सुटला नाही. ह्याचं कारण काय, आपण जे आतलं सारण जे बनवलं चण्याचं पिठाचं ते आपण एकदम घट्ट बनवलेलं आहे. ते जर तुम्ही पातळ बनवलं ना तर मग तुमचा तो रोल असा होणार. मग तुम्हाला फक्त तो उकडायलाच लागणार, आणि तो उकडल्यावरतीच फ्राय करायला. त्यामुळे हे लक्षात ठेवायचे. आणि दिसायलाही छान दिसतं आणि मस्त झालंय बघा. मी कुठेही दोरा वगैरे बांधला नाही, तर आपण दोरे बिरे बांधतो, म्हणजे जेव्हाही मलाही व्यवस्थित येत नव्हती तेव्हाही आम्ही दोरे बिरे बांधून प्रकार केलेले आहेत, पण आता यायला लागल्यावर अजिबात दोरा वगैरे बांधत नाही. बघूया एका साईडने तयार आहेत का. छान अशा झालेल्या आहेत बघा. पण पुन्हा ह्याच्यावरती मला थोडंसं दूध घालायचंय, कुठेही सुटत नाहीयेत बघा. आता ह्याच्यावर पुन्हा मी 1 चमचा नारळाचं दूध घालणार आहे, आणि दुसऱ्या साईडनी छान असं ते
ब्राऊन होऊन देणार आहे. म्हणजे बघा हे शिजते पण आणि छान तळली पण जाते. आणि आता पुन्हा ह्याच्यावर आपण झाकण द्यायचंय आणि 5 ते 7 मिनिटं वाट बघायची. आपण आता ह्या पलटून घेऊया. बघा छान असा खरपूस एका साईडने भाजल्या गेलेला आहे. आता ह्या एका साईडने होऊन द्यायच्यात आणि मग आपण त्या काढून घ्यायच्यात. आता आपण ह्या काढून घेऊया, झालेल्या आहेत. नारळाच्या दुधातली अळूवडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे 10 ते 12 अळूची पानं, 1 वाटी नारळाचं घट्ट दूध, 1 वाटी चण्याचं पीठ, धणे, जिरे, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि खोबऱ्याचं वाटण, गरजेनुसार कोथिंबीर, गरजेनुसार गूळ, गरजेनुसार चिंच, अर्धा टेबलस्पून जिरं, अर्धा टेबलस्पून हळद, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून मसाला आणि गरजेनुसार पाणी. नारळाच्या दुधातली अळूवडी बनवण्याची कृती आहे: प्रथम एका भांड्यात धणे, जिरं, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि खोबरं याचं वाटण, कोथिंबीर, गूळ, चिंचेचा कोळ, मसाला, मीठ, हळद आणि जिरं घ्यावं. यात गरजेप्रमाणे चण्याचं पीठ घालून सारण घट्ट एकजीव करून घ्यावं. अळूचं पान घेऊन त्यावर सारणाचा पातळ थर लावावा. त्या पानावर दुसरं पान उलट ठेवून त्यावरही सारणाचा पातळ थर लावावा. सगळ्या पानांवर अशाच प्रकारे सारणाचा पातळ थर लावून घ्यावा. शेवटी पानं चारही बाजूने आतल्या बाजूने दुमडून त्यालाही सारण लावावं. खालच्या बाजूने पानांची घट्ट गुंडाळी करायला सुरुवात करावी. गुंडाळी करताना हळूहळू सारण लावत जावं, जेणेकरून गुंडाळी घट्ट वळली जाईल. अळूच्या पानांच्या गुंडाळीच्या वड्या कापून घ्याव्यात. या अळूवड्या पॅनमध्ये तळण्यासाठी ठेवाव्यात. अळूवड्या तळत असताना त्यावर 2 चमचे नारळाचं दूध पसरवून घेऊन अळूवड्या झाकण देऊन शिजू द्याव्यात. अळूवड्या एका बाजूने तळून झाल्या की त्या पलटून घ्याव्यात आणि त्यावर पुन्हा 2 चमचे नारळाचं दूध पसरवून घेऊन झाकण देऊन अळूवड्या अजून शिजू द्याव्यात. अळूवड्या दोन्ही बाजूने खरपूस तळून घेऊन त्या सर्व कराव्यात. अशा प्रकारे मस्तपैकी अळूवडी तयार आहे. नारळाच्या दुधातली अळूवडी तुम्हाला मी दाखवली आहे की न उकडता कशी अळूवडी पटकन करायची. तर तुम्ही ही करायची आहे आणि तुमच्याकडे कुठच्या प्रकारची करतात तेही मला कळवायचंय. धन्यवाद.